सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? माझे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. राम राम, जय माताजी. चला दरवाजा खोलून बाहेरचा मौसम बघावा. मौसम तर खूपच छान होता आणि लई शांतता बी होती बाहेर. काय सांगू, एवढा आवडत होता ना मला मौसम की अजूनपर्यंत अंधारच बुवा, सकाळ नाही झालेली आहे. तर कसे आहेत तुम्ही? हाय, चला अंदर जाऊ, काम करूया. लई काम पडलेलं आहे. दिनची सुरुवात झाली, स्वयंपाक करूया. पीठ लगडून घेते. पीठ लगडून सनी स्वयंपाक करायचं चालू केलं. स्वयंपाक करताना मग ते सांगत होते मी दिवाबत्ती करतो. मग त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही बसा दिवाबत्ती करायला. मग त्या बसी घ्या दिवाबत्ती करायला. त्या दिवाबत्ती करांतात माय. मग दिवाबत्ती करता करता मी अंदर स्वयंपाक करान तू त्या दिवाबत्ती करांतात. हे आहेत माझे पतिदेव, पती परमेश्वर. माझे पतिदेव पूजा करत होते आणि मग मी स्वयंपाक झाले होते. थोडेसे भांडे होते. म्हणतं चल पहिले स्वयंपाक नंतर पहिले भांडे घासून घेते. थोडंसं स्वयंपाक केलं आणि भांडे घासायला बसली. भांडे घसत घसत होती. विचार करत होती माय काय दुःख आहे बायांच्या जीवनच्या, भांडे सरतच नाही. भांडे घासून घासून ठेवले. मग नंतर विचार केला चला आता भांडे लावून देते. पुसून पासून भांडे लावले की सिकं बी चोख्खं राहते आणि भांडे बी चांगले राहते आणि आपलं घर बी व्यवस्थित दिसतं. तर कधी बी तुम्ही भांडे धुवून लावतात ना तर पुसूनच लावा. म्हणजे असं तर सर्वांनाच माहीत आहे कसे सर्व त्यांच्या घरात काम करता. पर माझी एक असं म्हणजे भांडे पुसून लावले की सिक्कं बी चोख्खं राहतं ना, आपलं घर बी व्यवस्थित दिसतं. मग ते भांडे घासून झाले. मग बाहेर कपडे धुवून गेले होते. माय म्हणतं चल कपडे टाकायला बाहेर चालले जाते. कपडे टाकले. बाजूवाली मावशी भेटली. मग बाजूवाली मावशीसोबत मी बात करत होती. बाजूवाली मावशी आणि मी बात करते. माझ्या शेजारी ना म्हणजे बाजूमध्ये राहते मावशी. लई चांगले स्वभाव आहे त्यांचे, लई चांगलं आहेत ते. त्यांच्यासोबत बोलत बोलत कपडे टाकत होती. कपडे टाकले. म्हणजे समोर दोरी आहे पण मी दोरीमध्ये नाही टाकले. खाटावर टाकते मी कपडे. तर मी खाटवर कपडा टाकी रान तू. कपडा टाकता टाकता मावशीने सांगे बात बी करा तू आणि कपडा बी टाकी रान तू. मग अंदरून किचनमा रांधाई पंधाई जायला होतं. मग काम पडेल होतं. मग त्याला मग काम करलेस. मग मी भांडा घसाडायला लागलो. थोडासाच भांडा होता दुपारले. मग त्या घसई घुसी सण ठिरात असले घसाडात माय या भांडात सरतच नाही. काय दुःख आहे कव सरी त्या भांडा घसाडा काम काय माहिती. इथलं जीवरियस माले इथलं जीवरियस भांडा कसा नाही हे सांगा नका. पर काही नाही चला, स्त्री जन्माला येले तर काम तर करणंच पडी. घरनं काम स्वच्छ नाही कसं तर लक्ष्मी कसं काय येईन. भांडे कधी उष्ट नाही ठेवाना बुवा. असं भांडा कधी उष्टा ठेवाना नाही. जिथलं घर आपलं चोख्खं राहिना, भांडा आपलं चोख्खं राहिना, आपली किचन चोख्खी राहिनी, तेवढी लक्ष्मी नांदस आपला घर मान, तेवढी लक्ष्मी बी रास. तू ब्लॉग बी बनाई रान तू, भांडा बी घसी रान तू. आणि मनमा विचार असा राहता की बुवा मम्मीनं घर आपी काम करतच नाही. मम्मीला सांगतस तू कर तू कर आणि नवरानं घरी सण कसं काम करणं पडस, सर्वास लेच करणं पडस बिन काय करस. मग भांडा घसता घसता असाच विचार करा तू मम्मीला याद करा तू की बा मम्मीनं घर कितली चांगली हो, तुम्ही काही काम नाही करू. काय करतस बाई. मग किचन पुसायला लागव. किचन पुसी रान तू. कधी बी किचन साफट ठेवा नका. बघ आपली पहिली लक्ष्मी ते आपलं रसोई माई जी असं बाईस ना तर पहिलं कामच जे स्वयंपाक करता करता किचन पुसा. मला तर अशी आदत आहे ना, थोडं काम कर किचन पुसा, थोडं काम कर किचन पुसा. आई आदत बडस ले रास का सांग जात मला कमेंट करीसन का बघ. मला गैरी गंदी आदत आहे. थोडासा काय पडणार का लगेच किचन पुसा, थोडासा काय वेना का लगेच किचन पुसा. मला किचन म्हणजे असं आहे ना, चुलावर थोडीशी गंदगी बरदास जोस नाही. चुला म्हणजे मला असं गंदा नाही दिसायला पाहिजे. घडी घडी मी चुलाच पुसस, थोडंसं काय नका चुला पुसस, थोडं कोण नका चुला पुसस. चुला पुसाय गई था. मग मंडळी देखा म्हणा किचननं काम सर्व वही गया. किचननं साफसफाई पोचा बिचा म्हणजे किचन कसं टकटकात दिखी राहणं एकदम चकाचक. चला मला ब्लॉग खतम करस. लास्टમાં ब्लॉग आवडना होईन तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करजत.